बेटे बाबा तू किती मोठे. मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही मासे पकडायला जाणार आहे पुन्हा. तर या टोपाने मासे पकडून बघणार आहे. तर कशी ट्रिक आहे ती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघत राहा. तर आपण हा वरती लुगडा सुडका लुगडा बांधणार आहे. तर ही प्रोसेस बघा. बांधावं लागेल, ते होल पडावं लागेल ना आपल्याला. हो. बघा हा होल झालेला आहे बघा. चला पटापट आता बांधू. कापून घ्यावं लागेल अगोदर. पहिलं पीठ लावायचे मला. चलो एवढा कापावा लागेल. पटाक्षी कापून टाकतो. चल कापून झाला. आणि आता आपल्याला सब बांधून घ्यावं लागेल. होल साईडला गेला. होल साईडला गेला. ते तुम्ही सांगितलं काय नाही जमल ना. होल साईडला गेला आहे थोडा, मधोमध नाही आला बघा. आणि हे पीठ थोडस लगडून घेऊ. तर लगड तिकडे तिकडे लगड आहे का? तिकडे लगडस इकडेच लगडून घेस. इकडेच लगड ना. जा लवकर पाणी घेऊन जा थोडा. अर्धा टाक ना, अर्धाच पूर्ण नको टाकू. बस एवढंच. हा बस लगड बस. हे सुटा पीठ टाका. लगड लगड बारीक बारीक लागडू कर. मित्रांनो कसं पीठ भरपूर ठेवणार आहे, पिठाचे गोले पण करणार आणि असं हे सुट पीठ पण टाकून बघणार आहे. छोटे छोटे तुकडे कर, लहान लहान कर एकदम तुकडे. बस एकता जशी काय भाकरीच करणार आहे, चपातीच भजणार आहे बघा. असे लाडू करायला लावले तिने. बस 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 शिल्लक ठेव. आपल्याला थोडा तरी शिल्लक ठेव. वरती बांधा. 2-3 लाडू शिल्लक ठेवा लागतील वरती बांधायला. आणि हे पीठ त्याच्यात टाकणार आणि हा लुगडा नंतर बांधणार आणि मग पाण्यामध्ये ठेवू. चला तयारी करू आता. पट लाडू 2-3 एक शिल्लक ठेवू. मित्रांनो आता पिठाचे कसे लाडू एकट्याने केले होते मी, लहान लहान एकदम तोडून टाकलेले आहे. दे लबर बांधू. असे येतील ना ग. हा से बरे. तयार झाला बघा. हॅलो हॅलो चल. आमच्या ओढाला पोचलेले आहे आणि आता जिथे मित्रांनो मासे असतील ना तिथे आपल्याला हे टोप ठेवायचे आहे माशांसाठी. मासे पकडायला तिकडे पुढे 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 फार मासे आहेत. तिकडे जाऊन बघू. हे बघ खालती बघत चल. इकडे खूप मासे येतात. इकडे मासे जास्त असतात पण आता बघू.
तर मित्रांनो, आता आपण पाण्यामध्ये हे टॉप ठेवून द्यायचं आहे. त्याच्यात भरपूर असं पीठसुद्धा टाकायचं आहे. अगोदर छोटे छोटे पिठाचे लाडू करून टाकले होते. आता अजून पीठ टाकत आहे. बघू येतात का नाही माहिती पडेल. आपण 10 मिनटं जास्त थांबणार नाही, 10-15 मिनटं थांबणार आहेत, कारण अंधार होत आलेला आहे. असं पाण्यात नेऊन ठेवू आता. येतात का नाही पप्पा? यायला लागले. हा होय. घुसतील. आता जवळून आपण झूम करून बघू मित्रांनो, हे घे. घुसतात का नाही त्याच्यात. पुस. ते बघा मोठी पण येत आहे. दे ना झूम करून दाखवते. झूम करून दाखवते, मोठी पण येत आहे. खालती बस, इकडेच बस. मासे भोवतून फिरत आहे, पण त्यात जात नाही आहे. ते बघ किती मोठं आहे ते. बापा बायटे नांग ना. ओकाजरे बैठे. बाबा तू किती मोठे. तर मित्रांनो, पाण्यात टोप ठेवलेला आहे. आता बघू एकतरी येते का नाही. आपल्याला कमीत कमी 15-20 मिनटं तरी थांबावं लागेल. तिकडे जवळ असल्यावर त्या टोपामध्ये मासे घुसत नाही. खूप मोठे मोठे आहे. तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवलं, पण काय माहीत आता क्लिअर थोडंसं क्वालिटी येत नाही. संध्याकाळ होत आलेली आहे, तर 15-20 मिनटं फक्त थांबायचे आहे आणि नंतर आपण टॉप उचलून ना घरी जायचं आहे. तर एक तरी यायला पाहिजे मित्रांनो, यायला पाहिजे ना एक तरी बाई. तर तोपर्यंत आपण वेट करू. मित्रांनो, या ओहलाला चिंबोऱ्या पण खूप असतात. तर मी एखाद दिवस रात्री पुन्हा ट्राय करणार आहे. मी एक दिवस आलेला चिंबोऱ्या पकडायला, पण त्या दिवशी जास्त पकडता नाही आलं. पण दुसऱ्या पोरांनी भरपूर असे चिंबोऱ्या पकडल्या होत्या, तर बघा हा आमच्याकडच्या ओहळ. तर या ओहळाला चिंबोऱ्या, मोऱ्या, कलवाड्या असे वेगवेगळ्या प्रकारची मासे भेटतात. कोलंबिया मोठ्या असतात, हातासारख्या. गेल्या वर्षी आम्ही मित्रांनो कोलंबिया मोठ्या पकडल्या होत्या. त्याचासुद्धा व्हिडिओ आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देणारच आहे. तर खूप मोठ्या कोलंबिया पण आम्ही पकडल्या या होडाला. जेव्हा पाणी आटतंय ना तेव्हा पकडायला खूप मजा असते. तर आता अंधार होत आलेला आहे. बघा हे पाणी कसं वाहतंय. आणि 6-7 दिवस झाले आता पाऊसच नाही. आणि एकटा तिकडे, एकटा पण तिकडे जाऊ नको, ये. तिथे जवळ असल्यावर मित्रांनो मासे पडतात. ही पहिल्यांदा आमची ट्राय आहे मासे पकडायची ट्रिक. पहिल्यांदा आम्ही करून बघत आहे. लोकांनी भरपूर वेळा असे ही ट्रिक वापरून ना मासे पकडलेले आहेत. पण बघू एकतरी यायला पाहिजे मासा. अजून 5-10 मिनटं थांबू. एकटा इकडे होय, पल कचऱ्याची पल इकडे. फक्त 5-10 मिनटं थांबू, मग उचलू मग उचलून बघू. ये इकडे. जवळ नको जाऊ, जवळ गेल्यावर ना मासे पडतात. मित्रांनो, अंधार होत आलेला आहे आणि फक्त आपल्याला 20 मिनटं झालेलं आहे. ॲक्च्युली 2 तास तरी थांबायला पाहिजे. ज्या दिवशी मला टाईम भेटेल त्या दिवशी नक्कीच मी ही ट्राय करून बघेन, ही ट्रिक ट्राय करून बघेन मासे पकडण्यासाठी. तर 20 मिनटं फक्त झालेलं आहे. एक तरी मासा येते का नाही, त्याच्यात अडकते का नाही, ते नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. एकट्याकडे आता मोबाईल देत आहे. दर एकटा माझ्यासोबत एकटा आहे म्हणून, नाहीतर जास्त मी थांबला असता. ये पाहिजे इकडे बघा, तिकडे ठेवलेलं आहे. तरी यायलाच पाहिजे. इधर तशी धरून ठेव. आले का काय माहित आता. 2 नाही तर 1 तरी यायलाच पाहिजे. बघा खालतं दाखव, एक पाणी भरलंच आहे तिकडे.
खोला लागेल. परत बांधला होता, मासे येत नाही तर मोठा हॉल काढला होता मी. गाठ मारेल आहे की आहे का नाही? एक ही बघा, फक्त एक आलेला आहे. जय 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 जय. ते गेला, नाश झालं. तिथे एक भाकर हा, पण मासे नाही दिसते. टाकू. इकडे दाखव, मासेंना टाकतो. आहार उडून पडतील त्याच्यावर. दाखवायला नाही ना तुम्हाला मित्रांनो, बरोबर. अंधार झाला ना, आता खूप मासे येतात. पूर्ण मासे खाली. तो मासा पण टाकून देऊ का? काय करू? एक आहे घेऊ या, एकाला फक्त एक. घेऊ एकाला टाकून देऊ का? काय करू? नाही घेऊ. तर एकट्याला खेळायला ते खाशील. तर मित्रांनो, आता व्हिडिओ संपवून टाकू. मासे काय आम्हाला पकडता नाही आले, फक्त एक त्याच्यात अडकला. मला वाटतं मी ही ट्री किंवा हा लुगडा बरोबर बांधला नाही, किंवा कलर वेगळा घ्यायला पाहिजे होता, किंवा खोलमध्ये ठेवायला पाहिजे होता, ते मला समजलं नाही. एक दिवस पूर्ण मला दिवसभर टाईम भेटेल ना, तर मी व्यवस्थितपणा करून बघेन. खोलमध्ये थोडा ठेवायला पाहिजे आणि 2-3 तास तरी द्यायला पाहिजेत, तेव्हा भरपूर मासे येतील. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा कोणी नवीन आला असेल तर, आणि हाईप करा, चांगला कमेंट करा. तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येऊ. चला मित्रांनो, पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. बाय बाय. बाय बाय.